Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good evening to all of you. सर्वांना शुभ सायंकाळ. I hope you all are doing fine this सगळे evening. बरे असाल अशी आज सायंकाळी आशा आहे. Even if things are not fine, don't worry. आणि नसतील गोष्टी चांगल्या तरी काही टेन्शन नाहीये. God is seated on his throne कारण की देव त्याच्या सिंहासनावर विराजमान आहे. and he will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईलच. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Psalm 34 verse 5. स्तोत्र संहिता 34 आणि त्यातलं 5वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. If you have got your Bibles, please open to Psalm 34 verse 5. स्तोत्र संहिता 34वा अध्याय आणि त्यातलं 5वं वचन कृपया यावेळेला सर्वांनी काढा. Those who look to God are radiant. Their faces are never covered with shame. स्तोत्र संहिता 34:5 मध्ये लिहिलंय, त्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि ते प्रकाशित झाले आणि त्यांची मुखे कधीही लज्जित होणार नाहीत. Praise God. देवाला धन्यवाद. Those who look to God, जी माणसं देवाकडे पाहतात they become enlightened. ती प्रकाशित होतात. They become radiant. ती अशी उजाळ्यानं झळकून निघतात And their faces are never covered with shame. आणि त्यांचे चेहरे कधी लज्जित होत नाहीत, काळवंडत नाहीत. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. What a blessed assurance. किती धन्य खात्री देवाने आपल्याला दिलेली आहे. Today, आज I want to promise you all, मला तुम्हा सर्व लोकांना एक वचन द्यायचं आहे. your life is going to change. आणि ते वचन म्हणजे तुझं जीवन बदलणार आहे. Your life is going to change. तुमचं जीवन बदलणार आहे. तुझं जीवन बदलणार आहे असं वचन मला तुम्हा लोकांना आज रात्री माझ्याकडून द्यायचं आहे. I prophesy मी भविष्यवाणी करतो that this is the day की आजचा दिवस your story begins to turn around. तुझी कथा आज एक वेगळं वळण घेणार आहे. This is the day आजचा दिवस that the Lord has made. देवाने निर्माण केलेला. Let us rejoice चला ना सर्व मिळून आनंद करूया and be glad in it. आणि प्रभू मध्ये आनंदी राहूया. Praise आज का God. दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. हालेलुया. Bible says बायबल म्हणतं in Psalm 30 verse 5, स्तोत्र संहिता 30 त्यातलं 5वं वचन, your weeping may stay for the night, तुझं रडणं कदाचित रात्रभर चालेल, but joy will surely come in the morning. आनंद मात्र सकाळी नक्की येणार आहे. Joy is coming in the morning. आनंद सकाळी येत आहे बरं का. Praise God. देवाला धन्यवाद. No season of sorrow lasts forever. दुःखाचा कुठलाही ऋतू कायम राहत नाही बेटा. When God is involved in जेव्हा it. परमेश्वर त्याच्यामध्ये असतो ना तेव्हा दुःखाचे दिवस कायम राहत नाही, ते नेहमी लक्षात ठेवा. You will hide no more. आणि तुम्ही या पलीकडे आता लपून बसणार नाही. No more hiding from shame. या पलीकडे तुम्ही आता लज्जेनं लपणार नाही. Whatever kind of shame. आणि ज्या कुठल्या पद्धतीची लज्जा अपमान तुम्हा लोकांना सोसावा लागला असेल, The suffocating shame of debts. जे काही असेल, तुम्हाला समजा कर्जबाजारी पण आलाय, त्यात तुम्ही गुदमरताय And that is making you dread opening the mail. आणि त्यामुळे तुम्हाला भीती वाटते. तुम्ही तुमची पत्र सुद्धा उघडून वाचत नाहीये, मेल आलेला वाचत नाहीये. That is making you dread to even open the door. आणि त्यामुळे तुम्हाला घरची दारं सुद्धा बेल वाजल्यानंतर उघडायची भीती वाटत आहे. Because you are afraid of the creditor. कारण की तुम्ही घाबरताय की बँकेतनं कोणी आलं असेल तर, सावकार लोन मागायला परत आला असेल तर, Or the silent shame of pain that makes you to put on a fake smile. किंवा शांतपणे ही जी काही लज्जा आणि अपमान आहे त्यातनं तुम्हाला खोटं खोटं हसावं लागत असेल, सोंगाड्यासारखं ढोंग करावं लागत असेल की नाही सगळं ठीक आहे, मी आनंदी आहे. You are trying to avoid certain people. आणि काही लोकांना कदाचित तुम्ही टाळत असाल, ते तिथून आले की तुम्ही इकडून जात असाल, माहित नाही. Maybe shame has kept you small. आणि कदाचित त्या लज्जेमुळे अपमानामुळे तुम्ही लहानच राहिलेले असाल. But पण I promise you, मी तुम्हा लोकांना वचन देतो, my God is about to make you visible. माझा देव तुम्हाला दृश्य करणार आहे. दृश्य. Praise God. सगळ्यांना तुम्ही दिसाल असं माझा देव करणार आहे. Keep your eyes on the Lord. तुमचे डोळे मात्र देवावर केंद्रित ठेवा. Keep your eyes focused on God. तुमचे डोळे देवावरती केंद्रित ठेवा. Don't look at your trouble. आपल्या त्रासांकडे बघत बसू नका. Don't look at your pain. आपल्या वेदनेकडे बघत बसू नका. Look at God. देवाकडे बघायचं. From there your help comes. कारण तिथून तुमची मदत येणार आहे. From there your joy comes. तिथून तुमचा आनंद येत आहे. देवाकडे बघायचं. Praise God. देवाला धन्यवाद.
You will shine. तुम्ही चमकाल, You will shine like the sun. तुम्ही सूर्यासारखे चमकाल बेटा. And you will never blush with shame. आणि कधी तुम्ही लज्जेने काळवंडणार नाही किंवा कधी तुम्हाला लाजा वाटणार नाही. Because those who have God with them, कारण ज्यांच्या सोबत देव आहे, the living God, ज्यांच्या सोबत जिवंत देव आहे, the God of the universe, संपूर्ण सृष्टीचा देव ज्या लोकांच्या सोबत आहे, that person will never be covered with shame. तो व्यक्ती कधीही लज्जेनं काळवंडणार नाही. He will never blush with shame. कधीही लाजेनं तो मरणार नाही, का त्याला लाज वाटणार नाही. If you look to him for help tonight, जर आज रात्री तुम्ही देवाकडे मदतीसाठी पाहिलं, he will surely put a smile on your देव face. नक्की तुमच्या चेहऱ्यांवरती एक हास्य आणेल. Praise God. खरं खुरं हास्य. God will put a smile on your face. परमेश्वर तुमच्या चेहऱ्यांवरती हास्य आणेल. And you will have no need to be ashamed. आणि अजिबात तुम्हाला मग लाजायची किंवा घाबरायची गरज उडणार नाही. No hiding. अजिबात लपाछपी नाही. No blushing. अजिबात लाजणं, असं गाल लाल लाल झाले नाही. Because कारण God is going to erase your past. देव तुझा भूतकाळ पुसून टाकणार आहे. He is going to add a new future. देव तुला नवीन भविष्य भरीला देणार आहे. Praise God. हालेलुया. Forget the past. आता भूतकाळ विसरायचा. From today, आजपासून He is going to do a new thing. देव नवीन कार्य करणार आहे. हालेलुया. My God does not want His children living under a cloud of shame. माझ्या देवाची इच्छाच नाहीये की त्याच्या मुलांनी असं लज्जेच्या ढगाखाली जगावं. Praise God. देवाला धन्यवाद. The chapter of your embarrassment is closing. तुझ्या लज्जेचा अध्याय आता बंद होतोय. आता नाही लाजायचं. The chapter of your embarrassment is closing. आता तुझ्या लज्जेचा अध्याय बंद होत आहे. याच्या पुढे लाजायचं नाही. And the chapter of honor is opening. आणि मानाचा अध्याय सुरू होत आहे. Praise God. सन्मानाचा अध्याय सुरू होत आहे. Are you ready to accept it? मग तो मान आणि सन्मान स्वीकारायला तयार आहात का? Are you ready to believe? देवाकडून हे येत आहे हे विश्वास ठेवायला तयार आहात का? Because God said कारण की देव बोलला आहे. in Isaiah 61 verse 7, यशया 61 त्यातलं 7वं वचन, instead of your shame, तुमच्या लज्जेच्या ऐवजी you will receive a double portion. तुम्हाला दुप्पट वाटा मिळेल. See, it is written in the बघा Bible. ना, बायबल मध्ये लिहिलेलं आहे की लज्जेच्या ऐवजी तुला दुप्पट वाटा मिळेल. I love to see these women write down the quotations. मला ना या बायका काही ज्या आहेत ना असं लिहून घेतात बरं का. ते वचन लिहून घेतात. मला फार Praise आवडतं. God. वचनावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या प्रेमात मी आहे. Do you believe God can do for you? तुमचा विश्वास आहे का की देव तुमच्यासाठी असलं काही कार्य करेल? I'm talking about the living God. मी जिवंत देवाविषयी बोलत आहे बरं का. He has the power to change your destiny. जिवंत देवामध्ये तुमच्या आयुष्याचे संकल्प बदलायचं सामर्थ्य आहे. If you believe, जर तुम्ही विश्वास ठेवला, you shall see the glory of God. तुम्ही देवाचा गौरव बघालच. हालेलुया. God can replace your years of shame देव तुझी लज्जेची सगळी वर्ष रिप्लेस करेल. with seasons of honor. कशाने? मानाच्या ऋतूने. जेवढी वर्ष लज्जेत गेली त्याच्याहून जास्त वर्ष देव आता तुला मान सन्मान आणि इज्जत देईल. Praise God. लोकांचे सलाम देईल. Your setback is about to become your setup. जे तुझी माघार झाली होती ना तेच तुझं पुढे यायची वेळ झाली. आता मागचं पाऊल आता पुढचं पाऊल झालंय. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Romans 8 verse 28, रोम करास 8 अध्याय 28 वचन, all things will work together for good for those who love ज्या God. लोकांचं देवावर प्रेम आहे त्या लोकांच्या जीवनात सरते शेवटी सर्व चांगल्याकडे होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Look around the world today. बघा आज या जगाकडे बघा. You will see तुम्हाला दिसेल that humanity is carrying a very heavy and exhausting weight. मानव जातीवरती मानवाला थकवून टाकणारं फार मोठं ओझं अलीकडे आलेलं आहे. People are trying with everything they have. अलीकडे लोक त्यांच्याकडे जे काही आहे त्या सर्वांनिशी सगळे प्रयत्न तर करतायत. But things are not really working out. पण गोष्टी हव्या तशा माणसाच्या जीवनात तरीही होत नाही. You put on your best clothes. तुम्ही सगळ्यात चांगले कपडे घालता. You polish your shoes. तुम्ही तुमच्या बुटाला चमकेल एवढं पॉलिश लावता. You go for the job interview. तुम्ही नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाता. But after the job interview, पण नोकरीच्या इंटरव्ह्यू नंतर you only receive another cold rejection. तुम्हाला अजून एकदा थंडपणे गारपणे तुम्ही नाकारलाय असं सांगितलं जातं. You get an email which says we have
rejected you. मग तुम्हाला ईमेल येतो जो म्हणतो की आम्ही तुम्हाला सिलेक्ट केलेलं नाहीये. And so shame becomes your uninvited companion. म्हणजे लज्जा तुमच्याकडे आमंत्रित न करता आलेला तुमचा साथीदार बनते. And the devil is whispering in your आणि ears मग सैतान तुमच्या कानामध्ये कुजबुजतो that you are not good enough to की बघितलं? provide for your own family. बघितलं, तू बिनकामाचा आहे, तू कामाचाच नाही, तू तुझ्या फॅमिलीला तुझ्या परिवाराला सुद्धा तू पुरवू शकत नाही. You are good for तू nothing. काय कामाचा आहे, तू बिनकामाचा आहे, तुला काही कमवता येत नाही, तुझ्या फॅमिलीला तू काही देत नाही. One person एक व्यक्ती who was heartbroken, ज्याचं हृदय तुटलेलं, he told me, तो मला एकदा म्हणाला, Bishop, बिशप, nobody is ready to marry me कोणी माझ्याशी लग्नच करायला तयार नाही, because I don't have a job. कारण मला नोकरी नाही. बिशप, That is the news today. हे असंच आहे. अलीकडच्या ठळक बातम्या ह्याच आहेत. Today, आज more people are sick than ever before. जास्त लोक, वाढत्या प्रमाणात माणसं आजारी आहेत. एवढी माणसं तर अख्ख्या जगाच्या इतिहासात कधी आजारी पडली नव्हती जी सध्याला मॉडर्न जमान्यामध्ये आजारी आहेत. They are battling chronic pains आणि असल्या वेदनांना तोंड देतायत की बास. and sudden diagnosis आणि असा काही त्यांचं काय म्हणजे डायग्नोसिस मध्ये असं काहीतरी उद्भवतं की बास, that even modern medicine can barely explain. की मॉडर्न जमान्यातला औषधोपचार सुद्धा त्यांना सांगू शकत नाहीये की एक्झॅक्टली तुम्हाला झालंय काय, या आजाराचं नाव काय. अशा विचित्र गोष्टी अलीकडे माणसाला व्हायला लागल्या. Families that used to be safe haven are completely shattered by stress and arguments. जे परिवार एकेकाळी अगदी व्यवस्थित होते, एकत्र होते, शांतीनं नांदत होते, तेच परिवार अलीकडे अगदी विखरलेले आहेत. त्यांना टेन्शन आलेलं आहे, त्यांच्या घरात दबाव आणि दडपण आलेलं आहे. ह्याचं त्याच्याशी जमत नाही, तिचं त्याच्याशी जमत नाही. There is emotional distance. सगळीकडे भाऊक अंतर आहे. एकमेकांपासून घरात एकमेकांपासून अंतर ठेवलं जातं. Fear is written large on every single face. आणि भीती प्रत्येक चेहऱ्यावरती अगदी ठळक शब्दात लिहिलेली आहे. भीती. People are rushing frantically. आज लोक इकडे तिकडे सैरावैरा धावतात. बेटा, लोकांना कळतच नाही की या जगाला झालंय काय. Their eyes are darting here and there. आज लोकांचे डोळे इकडे तिकडे वेड्यासारखं झालेलं Their आहे माणसं. muscles are tense आज माणसाचे स्नायू सगळे आखडलेले आहेत. जवानीत because they are seeking for answers, का उत्तर शोधतात माणसं. उत्तर आणि उत्तर सापडत नाहीत माणसांना. seeking for a break, आज माणसं कुठेतरी ब्रेक शोधतात. त्यांना ब्रेक हवाय, ब्रेक मिळत नाहीये. seeking for just a little bit of security. आज माणसं थोडंसं संरक्षण शोधतात. ते संरक्षण सुद्धा त्यांना धड कुठे मिळत नाही. एवढंही संरक्षण कुठेच नाही. What do they get? काय मिळतं माणसाला? Empty pockets, आज माणसाला रिकामे खिसे मिळतात. empty hearts, आज माणसाला रिकाम हृदय मिळत आहे. empty answers. आज माणसाला रिकामी उत्तरं मिळत आहेत. And that's why म्हणून violence has increased so drastically in our streets. हिंसाचार आणि मारामारी आपल्या रस्त्यांवरती किती वाढली आहे बघा. बाहेर बघा तुम्ही, किती हिंसाचार वाढलाय. भांडणं वाढलीत, मारामारी वाढलीये, Fights at home. घरामध्ये भांडणं वाढलीत. And so when people are pushed to the brink, आणि मग लोकांना जेव्हा असं ढकललं जातं पार उंबरठ्यापर्यंत, and when shame eats away their dignity, आणि लज्जा अपमान त्यांच्या प्रतिष्ठेला खाऊन जातं, day after day, दिवसेंदिवस हे चाललंय, then their emotional margins also disappear. मग त्या लोकांचा भाऊक समाज सुद्धा खलासच होतो ना, की किती सहन करायचं, आता मला सहन होत नाही. They have no control. मग त्यांचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही, ताबा राहत नाही. Everything is spiraling up. आणि सगळं काही असं ढीग लागल्यासारखं वाढत Prices are चाललंय. soaring up. महागाई एवढी वाढत आहे. But पण there is still hope in the midst of this mess. तरी सुद्धा या सगळ्या बर्बादीत एक आशा आहे. And that hope is in God. आणि ती आशा देवात आहे. That hope is in God. ती आशा देवात आहे. What broke your heart will never break your destiny. ज्यामुळे तुझं हृदय तुटलंय त्या पायी तुझ्या जीवनाचा संकल्प तुटणार नाही. It will not break your destiny. अजिबात तुझ्या जीवनाचा संकल्प त्या पायी तुटणार नाही. My God will stand by you. माझा देव तुमच्या बाजूने उभा राहील. आमेन. Don't worry about anything. अजिबात कुठल्याही गोष्टीची चिंता करायची नाही. Bible says बायबल म्हणतं in Psalm 34 verse 18, स्तोत्र संहिता 34 त्यातलं 18वं वचन, the Lord God is close to the broken-hearted people. प्रभू परमेश्वर तुटलेल्या हृदयाच्या माणसांच्या जवळ आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Your brokenness attracts God's compassion. तुला माहितीये तुझा तुटकेपणा देवाच्या कळवळ्याला आकर्षित करतो आणि देव तुझ्या जवळ येतो. Not his rejection.
नाकारणं नाही काही, but compassion. पण कळवळा आहे तो देवाला. Bible says बायबल म्हणतं in 2 Samuel chapter 9, 2 शमूएल याचा 9वा अध्याय, there we meet a young man तिथे एका तरुण माणसाला आपण भेटतो whose name was Mephibosheth. ज्याचं नाव होतं मफीबशेत. एक तरुण जवान मुलगा होता. At the age of 5, 5 वर्षाचा हा मुलगा असताना he was prince living in a palace. तो राजकुमार होता, महालात राहत होता, राजकुमार होता मफीबोशेत. He was the beloved grandson of King Saul. आणि शाऊल राजा होता ना, शाऊल राजा, त्या शाऊल राजाचा तो लाडका नातू होता, नातू मफीबोशेत. He was the son of Jonathan. योनाथानाचा, शाऊलाचा मुलगा योनाथान, योनाथानाचा मुलगा मफीबोशेत. He was born for royalty. आणि तो अशा शाही राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला होता. But पण in one tragic day, एक जो काही भयानक दुर्घटनाकारक, everything changed. एक भयानक दुर्घटनाकारक जो दिवस त्याच्या जीवनात आला, त्या दिवसामध्ये मफीबोशेतच्या आयुष्याचा नक्षा बदलला. A messenger arrived एक कोणीतरी निरोप घेऊन आला with devastating news. आणि त्याने अशी काहीतरी बातमी दिली की ज्यामध्ये बस सगळा नाश. He brought news from the battlefield, त्याने युद्धभूमीवरून बातमी आणली, and he brought the bad news. वाईट बातमीच घेऊन आला तो. And he said आणि म्हणाला निरोप्या that his father and grandfather were dead in the battle. की मफीबोशेतचे वडील आणि आजोबा युद्धात वारलेले आहेत. And so when his nurse heard this news, जेव्हा त्याच्या दाईनं, त्याच्या नर्सनं ही बातमी ऐकली, she knew तिला कळलं that the enemy would come for the royal child next. की आता हा जो शत्रू आहे तो या शाही घराण्यातल्या नातवाला पकडायला येणार, कारण याचा बाप आणि याचे आजोबा तर वारले, आता शत्रू याला शोधत येणार. And so in a frantic rush to save his life, तर त्याचा प्राण वाचवण्यासाठी घाईने she scooped the little prince up into her arms त्या नर्सनं त्या लहानशा मफीबोशेतला, जो 5 वर्षाचा होता तेव्हा, आपल्या हातात उचललं and ran towards the balcony. आणि हे अशी धावली बाल्कनीकडे. But while she was running, पण धावत असताना she tripped and fell, ती अडखळली, ठेच लागली आणि पडली. and the little boy slipped from her hand. आणि ती पडली तर तिच्या हातातला हा 5 वर्षाचा मफीबोशेत पण पडला. He fell from the top balcony. आणि वरच्या बाल्कनीवरून खाली पडला He crashed hard on the stone आणि floor below. असा आपटला जमिनीवरती, बास काही That विचारू नका. impact, आणि तो जो इम्पॅक्ट त्या मफीबोशेतला it झाला, shattered both of this little boy's feet. त्यातून या लहानशा मुलाचे दोन्ही पाय निकामी झाले हो. He became crippled for life. आणि मफीबोशेत कायमचा आयुष्यभरासाठी लंगडा झाला, लंगडा. Let me tell you one thing. एक गोष्ट मला तुम्हा लोकांना सांगू द्या, One bad day एक वाईट दिवस cannot cancel God's plan for your life. माणसाच्या आयुष्यातला एक वाईट दिवस त्या माणसासाठी देवाने जो दैवी संकल्प केला आहे तो रद्द करू शकत नाही. सो वाटतो एक वाईट दिवस आला तर आला, संकल्प रद्द होत नाही. Even in your life, तुझ्या जीवनात सुद्धा whatever has happened, जे काही झालेलं आहे, God's plan cannot be ruined. परमेश्वराची योजना तुझ्या जीवनातली कधी बर्बाद होऊ शकत नाही. Praise God. ते देवाने तुझ्यासाठी ठरवलंय ते होणार. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 19 verse 21, नीती सूत्र 19वा अध्याय त्यातलं पहिलं वचन, many Proverbs 19:21, नीती सूत्र 19 त्यातलं 21वं वचन, many are the plans in a person's heart, एखाद्या माणसाच्या हृदयामध्ये योजना अनेक असतात, but it is the Lord's purpose that prevails. पण प्रभूचे संकल्प टिकतात. माणसांच्या हृदयात योजना खूप असतात पण टिकतात फक्त प्रभूचे संकल्प. Because God's purpose is greater than life's tragedies. कारण देवाचा संकल्प तुझ्या आयुष्यातल्या दुर्घटनांपेक्षा फार मोठा आहे. जरी वाईट दिवस आले, दुर्घटना झाल्या, असं झालं तसं झालं, देवाचा संकल्प त्या सगळ्याहून मोठा आहे, तो होऊनच राहणार. Life may have wounded you, आयुष्याने कदाचित तुला जखमा दिल्या असतील, देऊ दे. but it cannot disqualify you. आयुष्य तुला जखमा भले देईल पण आयुष्य तुला तू गुणवत्तावान नाहीयेस असं नाही म्हणू शकत. आयुष्य तुला या गुणवत्तेत नापास नाही करू शकत. What a heartbreaking sudden turn of events in this small boy's life. म्हणजे अचानक मफीबोशेतच्या जीवनामध्ये किती हृदय तोडणारी गोष्ट झाली बघा, की तो खाली In पडला. one day he lost his grandfather. एका दिवसामध्ये एक तर त्याचे आजोबा वारले, In one day he lost his father. त्याच दिवसात त्याचा बाप पण वारला, In one day he lost his future kingdom. त्याच दिवशी त्याचं भविष्यातलं राज्य गेलं, In one day he lost his ability to walk. त्याच दिवशी तो लंगडा झाला, त्याला चालता येईना. एका दिवसात I prophesy मी भविष्यवाणी करतो that what looks like the end of your story की तुझ्या कथेचा जो तुला अंत वाटतोय will become the beginning of your testimony. तो तुझ्या साक्षीचा प्रारंभ होणार
Nothing is gone way beyond God's hand. देवाच्या हातापलीकडे काही गेलेलं नाहीये बेटा. तो देव आहे राजा. And so to keep him safe from the new political regime, तर नवीन राजकारणी सत्तेपासून त्याला सुरक्षित ठेवायला he was suddenly smuggled away into the dead of the night, अचानक रात्रीच्या वेळेला त्याला बाहेर नेण्यात आलं, far away, लांब कुठेतरी, to a town called Lodebar. लोदीबार नावाचं एक गाव. त्या गावात त्याला रात्रीच्या वेळेला पळवून नेण्यात आलं की इथे हा मुलगा लहानसा नकोच. Lodebar means a place of silence. आणि लोदीबार म्हणजे शांततेचं ठिकाण. Lodebar means a place of lack. लोदीबार म्हणजे उणीव, कमतरता आणि त्रुटी पडणार. Lodebar means where there is no greenery, लोदीबार म्हणजे जिथे हिरवळ नाही असं ठिकाण. wasteland. जिथे हिरवळ नाही, जिथे जागा ओसाड आहेत अशी जागा लोदीबार. Look at this young boy. आणि मग हा लहान मुलगा बघा, He was मफीबोशेत. the rightful heir to the throne, आता त्या सिंहासनाचा खरा वारीस मफीबोशेतच होता ना, but पण he lived in total isolation, तो मात्र अगदी एकटा पडला. लोदीबार मध्ये एकटा राहत होता, hiding in the shadows of poverty. लपून बसला होता. दारिद्र्याच्या, गरिबीच्या सावली मागे लपलेला लंगडा, Completely paralyzed by the पूर्णपणे. shame of his broken body. पूर्णपणे तुटलेलं शरीर, तुटलेले पाय, या सगळ्या लज्जेत, अपमानामध्ये दबलेला, झाकलेला. And the constant fear of being discovered. आणि सातत्याने भीती की लोकांना कळतं का काय, राजकारणी सत्तेला समजतं का काय, मी इथे लपलेलो आहे, मी इथे लपलेलो आहे, कळतं का काय, कळतं What का kind काय. of life that was. कुठल्या पद्धतीचं जीवन म्हणायचं याला, ऍक्च्युली हा वारीस होता. But पण yet your location does not determine your destination. तरी तुझ्या परिसरामुळे आणि तुझ्या घरच्या पत्त्यामुळे तुझा संकल्प ठरत नसतो. तू राहायला कुठेही अस, जे देवाने ठरवलंय ते होऊन राहणार. Praise God. घर बदल, इथंच राह, नाही तर आणि कुठे जा. जे देवाने तुझ्यासाठी ठरवलंय वो होके ही रहेगा. Bible says बायबल म्हणतं in Deuteronomy 4 verse 29. अनुवाद 4 त्यातलं 29वे वचन, But even there, पण तिथेही if you seek God, जर तुम्ही परमेश्वराला शोधलं you will be able to find him. तर तुम्हाला परमेश्वर तिथे सुद्धा सापडेल. लोदीबार सारख्या जागेतही. If you are serious looking for him जर गांभीर्याने तुम्ही देवाला तिथेही शोधत असाल, with your whole heart, संपूर्ण हृदयाने, with your whole soul, संपूर्ण जीवाने, you will find him. तुम्हाला देव तिथेही सापडेल. Praise God. देवाला धन्यवाद. Mephibosheth did not lose his spiritual focus मफीबोशेतचं आध्यात्मिक लक्ष विचलित झालं नाही. as he grew up. जसा मफीबोशेत मोठा व्हायला लागला, Years passed by वर्ष निघून गेली and the sting of public shame grew heavier. आणि सामाजिक जी लज्जा, लोकांच्या समोरची जी लज्जा, त्या लज्जेचं ओझं त्याच्या छातीवरती वाढत गेलं. I believe with all my heart माझा संपूर्ण हृदयाने विश्वास आहे, this young man was praying हा जवान मुलगा मफीबोशेत प्रार्थना तर करतच असणार आहे, मला माहितीये. while he could not look down at his crippled feet आणि त्याला तर त्याच्या लंगड्या पायांकडे बघायला जमत नव्हतं. without weeping. त्याला रडल्याशिवाय त्याच्या लंगड्या पायांकडे बघता येईना. लंगडे पाय पाहिले की त्याला रडूच यायचं. But he learned to look up to God. तरी तो देवाकडे वर मात्र पाहायला शिकला. भले पाय लंगडे म्हणून खाली बघत नव्हता, पण वर देवाकडे बघायला शिकला की आता तार नाही तर मार, नैया पार लगा. No life, जीवन नाही, no father, बाप नाही, no mother, आई नाही, no grandfather, आजोबा नाही, no job, नोकरी नाही, no life, जीवन नाही, But- नातेवाईक नाही, कोणी नाही, but a real relationship with God. पण खरं नातं देवाशी. बास झालं, बास. Forget about people, forget about your relatives. If they don't support you, don't worry. लोकांचं विसरा, नातेवाईकांचं विसरा. तुमचे लोक, तुमचे नातेवाईक तुम्हाला सपोर्ट आणि आधार देत नाहीत, त्यांना सोडून द्या. Trust on God. देवावर विश्वास ठेव, नातं देवाशी बांध. Bible says बायबल म्हणतं in Psalm 113 verse 7, स्तोत्र संहिता 113 त्यातलं 7 वचन, God raises the poor from the dust. परमेश्वर गरिबांना धुळीतनं उचलतो. He lifts the needy from the ash heap. गरजवंतू लोकांना परमेश्वर राखेच्या ढिगातनं उचलतो. Praise God. देवाला धन्यवाद. My God specializes in lifting people out of माझ्या- forgotten places. माझ्या देवाची ही खासियत आहे की ज्या जागेमध्ये सगळे एखाद्या माणसाला विसरलेले आहेत, त्या विसरलेल्या जागेतनं देव मात्र त्याला उचलणार. ही माझ्या देवाची खासियत आहे. भले तुला सगळे सोडो,
देव कधीही तुला सोडणार नाही. Though he lost the throne, जरी त्याचं सिंहासन गेलं he did not lose his faith. पण विश्वास त्याने सोडला नाही. You may lose your money, don't lose your faith. जरी तुमचा पैसा गेला भले गेला, विश्वास सोडू नका. You may lose your people, don't lose your faith तुझे in God. लोक गेले, तुझे नातेवाईक गेले, भले गेले, विश्वास देवावरचा सोडू नको. If you can still look up to God, अजूनही जर तुला वर देवाकडे पाहता आलं you can still get up. तर अजूनही तुला वर येता येईल. Those who look up will get up. जे वर बघतील ते वर येतील, जो Those ऊपर who देखेगा look वो up ऊपर will get आएगा. up. जे वर बघतील ते वर येतील, जो ऊपर देखेगा वो ऊपर आएगा. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 121 verses 1 and 2, स्तोत्र संहिता 121 त्यातलं पहिलं आणि दुसरं वचन. I lift up my eyes to the mountain. माझे डोळे मी डोंगराकडे लावले. Where does my help come from? माझी मदत कुठून येते? My help comes from the Lord, मेरा मददगार खुदा है. माझी मदत वरून येते. who made the heavens and the earth. जिसने जमीन और आसमान बनाया, ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. Praise God. देवाला धन्यवाद. 2 Samuel 9:1 says, 2 शमूएल 9 अध्याय पहिलं वचन म्हणतं, one day एके दिवशी King David asked, दावीद राजाने विचारलं. is there anyone left of the house of Saul? एके दिवशी असं झालं की दावीद राजाने एक प्रश्न विचारला त्याच्या दरबारातल्या लोकांना की शाऊल राजाच्या घराण्यातलं कोणी बाकी आहे का रे? Because I want to show them kindness. कारण मला त्याच्यावर दया करायची आहे. कोण राहिलंय का बाकी? शाऊलाने Anybody is left from that family? कोणी शाऊलाच्या योनाथानाच्या परिवारातलं बाकी राहिलं असेल तर मला सांगा, मला त्यांच्यावर दया करायची. Because Saul is dead, Jonathan is dead. पण शाऊल महाराज वारले, योनाथन वारला. This is God's doing. बघा, याला म्हणतात देवाचं कार्य की दाविदाने आउट ऑफ द ब्लू सडनली हा प्रश्न विचारला त्याच्या लोकांना की सॉल के फैमिली का कोई बचा है? बचाओ तो लेके आओ. See, God put this thought for poor Mephibosheth. म्हणजे देवाने हा विचार दाविदाच्या हृदयात बिचाऱ्या मफीबोशेतसाठी टाकला की नाही? Isn't it? हो की नाही? God will put in some people's heart for you. तसं देव काही लोकांच्या डोक्यात तुझ्याविषयी विचार घालेल की हा Go माणूस and bless चांगला आहे. them. की हा माणूस चांगला आहे, याला जाऊन आशीर्वाद Go and द्या. help them. जा जाऊन याला मदत करा. देव काही लोकांच्या डोक्यात तुझ्याविषयी घालेल का हा माणूस चांगला आहे, ही बाई चांगली आहे, जा जाऊन तिला मदत कर, जा जाऊन त्याला मदत कर. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 21 verse 1, नीतिसूत्र 21 अध्याय पहिलंच वचन. the king's heart also is in the hands of the Lord. तुम्हाला माहितीये राजाचं हृदय, देशाच्या राजाचं हृदय पण शेवटी देवाच्याच हातात आहे. Yes. हो हो, राजा असला म्हणून काय झालं? त्याचंही हृदय देवाच्याच हातात आहे. God knows how to move influential people on your behalf. देवाला माहितीये वशिला असलेल्या माणसांना तुझ्या वतीनं काम करायला कसं लावायचं. Amen. देव बाप त्या लोकांना आपल्या वतीनं काम करायला लावतो. जसं दावीद राजाला देवाने लंगड्या मफीबोशेतसाठी काम करायला लावलं. I prophesy आज मी भविष्यवाणी करतो, that God is arranging conversations about you परमेश्वर तुझ्या विषयीनं संवाद साधत आहे कोणाशी तरी, that you know nothing about. की ज्याच्याविषयी तुला काही पत्ता नाहीये, पण एखाद्या माणसाच्या हृदयामध्ये देव कालवा करतोय की जा जल्दी जा उसको हेल्प कर, जा जल्दी जा उससे बात कर. God is speaking to your boss. देव तुझ्या बॉसशी बोलतोय. God is speaking to people for देव you. लोकांशी बोलतोय तुझ्यासाठी की जा उसको हेल्प कर, जा त्याला आशीर्वाद दे. And suddenly आणि मग अचानक royal chariots roll into Lodebar town, राजकीय रथ लोदीबार गावात येतात. where only bullock carts were seen. ज्या गावामध्ये फक्त बैलगाड्या दिसतात त्या गावात, There you see a golden chariot arriving. ज्या गावात फक्त बैलगाड्या दिसतात त्या गावामध्ये तुम्हाला सोन्याचा शाही रथ येताना दिसतो. वा वा, हालेलुया. Every neighbor came out of the house. प्रत्येक शेजारी पाजारी गावातला बाहेर आला बघायला What is the king's chariot doing here? की राजाचा शाही रथ आमच्या गावात कुणाकडे आलाय. Which sarpanch he has come to meet? कुठल्या सरपंचाला का पाटलाला भेटायला शाही रथ आलाय. It stopped at the lame boy's house. आणि बरोबर तो राजाचा शाही रथ लंगड्या मफीबोशेतच्या घरापाशी येऊन थांबला. Praise God. देवाला धन्यवाद. Mephibosheth thought, मफीबोशेतला वाटलं, I think so the enemy has come. मला असं वाटलं की शत्रू आलेला आहे. And now judgment has come. मफीबोशेतला वाटलं की माझ्या मते शत्रू बाहेर आलाय, माझा आता तो न्याय करणार They will kill me. आणि हा शत्रू मला आता ठार मारणार. ऍज इट इज माझे आजोबा माझा बाप तर सगळे वारलेले आहेत. But judgment turned out to be mercy. पण न्याय मात्र दयेत बदलला, का शत्रू नाही आला, दावीद राजाचा रथ आला. Sometimes कधी-कधी. the answer you have been waiting for arrives wearing unfamiliar clothes. ज्या उत्तराची तू वाट बघतोय
ती उत्तर वेषांतर करून तुझ्या समोर येतात, पोशाख बदलून तुझ्या समोर येतात. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 55 verse 8, यशा 55 त्यातलं 8वं वचन, look what God says. बघा सगळ्यांनी कान देऊन ऐका, मला कान द्या, कान. देव काय म्हणतो बघा, My thoughts are not your thoughts. माझे विचार तुझे विचार नाहीयेत, My ways are not your ways. माझे मार्ग तुझे मार्ग नाहीयेत. Praise God. म्हणजे देव म्हणतोय बोली भाषेत, मला वाटतं तसं तुला वाटत नाही आणि मी करतो तसं तू करत नाही. What I can do, you will never understand. मी जे करतोय ते तुला कधी कळणारच नाही. God often works in ways we do not expect. देव नेहमी अशा काही मार्गांनी काम करतो ना की आपल्याला असे धक्के बसतात, धक्के आपली अपेक्षाच नसते की या रीतीनं देव काम करेल. And Mephibosheth was driven in the chariot back to the हालेलुया. palace. आणि मफीबोशेतला, त्या लंगड्या मफीबोशेतला त्यांनी उचललं, त्या सोनेरी रथात बसवलं आणि त्याला दावीद राजाच्या मालात आणलं. देखो देखो देखो, हालेलुया. David restored everything that had been lost. आणि दावीद राजाने त्याला सगळं परत केलं जे त्याचं गेलं होतं. Bible says बायबल म्हणतं in 2 Samuel 9:13, 2 शमूएल 9 अध्याय 13व वचन, David said, दावीद बोलला, from today दावीद राजा म्हणाला, you will sit at my table and eat. दावीद राजा मफीबोशेतला म्हणाला, आजपासून तू माझ्या मेजापाशी माझ्या शेजारी बसायचं आणि जेवायचं. My royal food you will eat every माझं day. शाही अन्न, थाटा माटाचं अन्न आजपासून तू जेवायचं माझ्या शेजारी बस. My royal clothes you will wear. माझे शाही जगे तू घालायचे. Praise God. देवाला धन्यवाद. Grace can restore in a moment क्षणार्धात देवाची कृपा तुझा नक्षा बदलेल. what pain stole for years. वेदनेनं वर्षोनवर्ष तुझे जे चोरलेलं आहे ते देवाची कृपा तुला क्षणार्धात परत करेल. ती देवाची कृपा आहे. God said देव बोललाय in Joel 2 verse 25, योएलचा 2 अध्याय 25व वचन, I will restore to you the years that the locusts have eaten. जी तुझी वर्ष टोळांनी खाल्ली ती वर्ष मी तुला परत करेन. Praise God. Oh, hallelujah. My God is a God of restoration. माझा देव पुनर्वसित करणारा देव आहे, गेलेलं परत करणारा देव आहे. This shall be your turning point in your life. आज तुझ्या जीवनामध्ये तो वळायचा बिंदू येतोय. Today something is going to happen. आज तुझ्या जीवनात काहीतरी होणार आहे. Today something is going to change. आज काहीतरी तुझ्या जीवनात बदलणार आहे. Today some blessing is going to be आज released. काहीतरी आशीर्वाद येणार, कारण देवाला हालेलुया. Your turnaround may be closer than it appears. आज तुझं वळण तुला वाटतंय त्याच्यापेक्षाही जास्त जवळ आलंय. My God is seeing beyond your wounds. माझा देव तुझ्या जखमां पलीकडे आज तुला बघतोय. My God is seeing beyond your limitations. माझा देव तुझ्या मर्यादे पलीकडे आज तुला बघतोय. My God is removing you from your hiding place माझा देव तुला तुझ्या लपलेल्या जागांमधून आज बाहेर आणतोय की बाहेर निघ, and is making you to stand. आणि तुला उभं करतोय. He is restoring what has been stolen from you. तुझं जे काही चोरलंय ते तुला परत करतोय. He is ready to seat you at the table of His grace. माझा देव तुला त्याच्या कृपेच्या मेजापाशी आज बसवायला आणतोय की इधर बैठो और मेरे साथ इज्जत से खाओ. I prophesy मी भविष्यवाणी that करतो, restoration, पुनर्वसन, favor, अनुग्रह, unexpected kindness अनपेक्षित दया are locating you right now. आज तुला शोधायला इथे आले. God's chariot is about to come out. देवाचा रथ बाहेर निघणार आहे बरं का. That chariot will halt at your house. तो रथ तुझ्या घरापाशी धावणार आहे. Praise God. हालेलुया. Are you ready? तयार आहात का? Do you believe विश्वास आहे का? a change is coming? एक बदल येतोय. Then give a mighty clap to God. मग द्या एक जोरात टाळी देवाला, एक जोरात टाळी देवाला. त्यांना टाळी, त्यांना टाळी, टाळी कुणाची? येशू नामाची. हालेलुया. Say, let the chariot of God come to my house. म्हणा देवाचा रथ आज माझ्या घरी येऊ दे. Say it. म्हणा by म्हणा faith. म्हणा देवाचा रथ आज माझ्या घरी येऊ दे. Bible says बायबल म्हणतं in Psalm 23 verse 6, स्तोत्र 23 त्यातलं 6वं वचन, surely goodness and mercy shall follow me all the days of my life. नक्कीच दया आणि चांगुलपण आयुष्यभर माझ्या मागे चालेल. Come on, you also say this चला verse. म्हणा माझ्या मागणं तुम्ही पण हे वचन बोला. Surely म्हणा नक्कीच goodness and mercy चांगुलपणा आणि दया shall follow me माझ्या मागे चालेल all the days of my life. आयुष्यभर. हालेलुया. God's goodness knows how to find His children. देवाच्या चांगुलपणाला माहिती आहे देवाच्या मुलांना कुठं शोधायचं. God knows. देवाला माहिती आहे.
Children don't need to search for their parents. The मुला- parents will search for their children. देवाला माहितीये मुलांनी आई बापाला शोधायची गरज नाही, आई बापच मुलांना शोधत येतात. तसा आपला देव आहे. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, आई आहे ती माझी, बाप आहे तो तुझा. Bible says बायबल म्हणतं God created man देवाने माणसाला निर्माण केलं that they may live to have fellowship with him. की माणसाने देवाशी सहभागिता साधायला जगावे. But our first parents, पण आपले प्रथम पालक मानव they sinned जातीतला against God. मानव जातीतला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री त्यांनी देवाच्याच विरुद्ध पाप केलं. And that brought separation and death. त्यामुळे मृत्यू आणि विभक्तपणा आला. That brought sufferings in the world. त्यामुळे जगात त्रास आले. And from that moment आणि onward, त्या क्षणापासून पुढे every human being was born with a sinful nature. प्रत्येक मानव या जगात जन्माला येतानाच पापी स्वभाव घेऊन जन्माला आला. And they all stood guilty before a holy God. आणि प्रत्येक मानव आज देवासमोर एक दोषी माणूस म्हणून उभा राहिला. But God did not leave humanity without hope. तरी देवाने मानव जातीला आशेशिवाय सोडलं नाही. He sent Jesus on this earth देवाने येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं. 2000 years back. 2000 वर्षांपूर्वी Jesus came on this earth. या जगात येशू ख्रिस्त आले. What did he do? येशूंनी येऊन केलं He काय? took the sins of the whole world. येशू आले. येशूंनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं He died on the cross. आणि वधस्तंभ होता काल्वरी नावाचा, तिथे येशू मरण पावले. And on the third day, मेल्यानंतर तिसऱ्या Bible दिवशी says he rose again. बायबल म्हणतं येशू परत जिवंत झाले. Your sins are washed away. आज तुझं पाप धुतलं गेलंय. Don't worry about your sins. अजिबात तुझ्या पापांचं टेन्शन घेऊन बसू नको. Jesus carried it all. येशूंनी ते सगळं नेलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Now he's ready to forgive you. आता येशू तुला क्षमा करायला तयार आहे. Jesus is ready to accept you. आता येशू तुला स्वीकारायला तयार आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Matthew 9 verse 20, मत्त्याचा 9वा अध्याय त्यातलं 20वं वचन, there was a woman here एक बाई होती who had been living in medicine and financial problem like Lodibar. आणि ती बाई औषधांवरती आणि आर्थिक समस्येवरती जगत होती, लोदीबार मध्ये राहिल्यासारखी. Because कारण 12 years she was suffering with bleeding trouble. 12 वर्ष त्या बाईला रक्तस्त्रावाचा आजार होता, जे एखाद्या मुलीला आणि बाईला महिन्यातनं 8 दिवस होतं, ते या बाईला 12 वर्ष दर दिवसाला होत होतं. It not only drained the body, आणि त्यातून तिचं शरीर गळून गेलं असं नाही, but it also emptied the purse. शरीर तर गळूनच गेलं, एवढी अशक्त झाली की बास, आणि खिसाही रिकामा झाला. And she was shattered. आणि मग ती बाई विखरली, बरबाद झाली असं म्हणायला हरकत नाही. Her confidence shattered. विश्वास तिचा गेला ना. And in those times, त्या काळी under the religious laws of her day, तिच्या काळात जे धार्मिक नियम होते, त्या धार्मिक नियमांखाली she was considered ceremonially unclean. तिला अशुद्ध असं मानलं जायचं. Because the enemy always tries to turn a condition into an identity. कारण शत्रू काय करतो, जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीलाच आपली ओळख बनवतो. तर तिचंही तसंच झालं. हिच्या अंगावरनं जातं, हिला रक्तस्राव होतोय, ही अशुद्धच आहे असं 12 वर्ष अशुद्ध म्हणून तिला सगळ्यांनी लांब ठेवलं. Sometimes कधी कधी the devil also attacks you सैतानही तुमच्यावर हल्ला करतो. and you don't know what to do. तुम्हाला कळतच नाही अशा वेळेला करायचं काय. Somebody has done something on you. समजा कोणी तुमच्यावर काहीतरी केलंय, But Jesus said पण येशू म्हणाले, in John 10 verse 10, योहान 10:10 येशू म्हणाले, the devil has come to steal, kill and destroy. सैतान या जगात तुझं चोरायला, तुझा नाश करायला आणि तुला ठार मारायला आलाय. But I have come पण मी आलोय to give you life तुला जीवन द्यायला, and life in abundance. आणि ते पण भरपूर जीवन द्यायला मी आलोय. See, the devil wants to rob you, बघा, सैतानाला तर तुमचं सगळं चोरायचंच आहे, but Jesus came to rescue you. पण येशू तुम्हाला वाचवायला आले. He came to restore. येशू सगळं काही तुला पुनर्वसित करून द्यायला आलेत. Now, because of her condition, आता या रक्तस्रावी स्त्रीच्या अवस्थेमुळे she was cut off from normal life. तिचं जे नॉर्मल जीवन होतं ते सगळं संपलं. कारण समाजातनं, घरातनं, परिवारातनं, नातेवाईकातनं तिला वाईट टाकल्यासारखं झालं. She could not freely worship in the temple. तिला काही मुक्तपणे मंदिरात जाऊन आराधना, भक्ती वगैरे करता येईना. She could not enjoy normal relationships. परवानगीच नव्हती. साधारण जी काही नाती आपण साधतो ती नाती सुद्धा तिला साधायला होईना. Every day रोज was a reminder of her pain, रोजचा दिवस तिला आठवणच करून द्यायचा की बाई तुला किती त्रास, बाई तुला किती a वेदना. reminder of rejection. किंवा तिला एक आठवण करून द्यायचा रोजचा दिवस की बाई तुला सगळ्यांनीच कसं ग बाई It नाकारलं. was a public embarrassment for आणि एक her. सामाजिक लज्जा झाली तिची ना, लोकांच्या समोर सुद्धा लज्जित, अपमानित. Shame always wants to make you a prisoner. लज्जेला नेहमी तुम्हाला कैदच करायचं असतं बेटा.
prisoner of your condition. लज्जेला नेहमी तुला तुझ्या अवस्थेचा कैदी बनवायचं असतं हे लक्षात ठेवा. But Jesus has the power to change your condition. पण येशूमध्ये तुझी ती अवस्थाच बदलायचं सामर्थ्य आहे. Those who look to God जे देवाकडे पाहतील shall be radiant, ते असेच चमकतील and their faces will never be covered with shame. आणि त्यांचे चेहरे कधी लज्जेनं काळवणार नाही. Praise God. कारण ते देवाकडे बघतायत. My God never ignores broken people. माझा देव कधी तुटलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करत नाही, करू शकतच नाही, करतच नाही. He specializes in healing them. माझ्या देवाची खासियत आहे तुटलेल्या हृदयांना आरोग्य देणं. I prophesy tonight, भविष्यवाणी करतो मी आज, every chain of shame प्रत्येक जी साखळी लज्जेची आहे will be broken tonight in Jesus' name. आज रात्री ती तुटणार येशूंच्या नावात. लज्जा आणि अपमान नावाची साखळी आज रात्री येशूंच्या नावात तुटणार आहे. Bible says बायबल म्हणतं she spent all she had on a physical condition. रक्तस्रावी स्त्रीनं तिच्या त्या अवस्थेवरती सगळा पैसा खर्च केला. For 12 years she searched for answers. 12 वर्ष ती या तिच्या परिस्थितीसाठी उत्तर शोधत होती. She tried every treatment available. 12 वर्ष त्या जमान्यामध्ये जे काही उपचार उपलब्ध होते ते सगळे उपचार त्या बाईनं घ्यायचे प्रयत्न केले. But instead of getting better, पण बरं व्हायच्या ऐवजी she only grew worse. त्या बाईची तब्येत मात्र खालावत गेली आणि रक्तस्राव एका थेंबानी पण थांबला नाही. And let's be honest, चला प्रामाणिक राहू. during the first century, पहिल्या शतकात medicine was often little more than guesswork, औषध म्हणजे एक तर्कच असायचा, बाकी काही नाही. because there was no real answers for such कारण sicknesses. खरी उत्तरं अशा आजारांना तेव्हा नव्हतीच. मेडिकल सायन्स तेव्हा एवढं विकसित नव्हतं. And so she kept paying the bills, तर ती आपली बिलं भरत राहिली. जे but काय the उपचार- miracle never arrived. पण चमत्कार कधी घडला नाही. बाई कधी बरी झाली नाही. बाईचा खिसा खाली झाला. Sometimes God lets human solutions run out, कधी कधी मानवी उपाय देव संपवूनच टाकतो की आता काही उपाय राहिलाच नाहीये. so we can discover divine solutions. अशासाठी की आपण कुठेतरी दैवी उपाय शोधावा. Amen. की शेवटी देव हा लागतोच, ते प्रत्येकाच्या जीवनात घडावं. So sometimes certain things didn't happen in your life, so you could come for this Saturday blessing. कधी कधी काही गोष्टी तुमच्याही जीवनात घडल्या नाहीत, अशासाठीच की तुम्ही शनिवारच्या मीटिंगला येऊन दापोडी गाठावी. That you may trust God. की तुम्ही देवावर विश्वास ठेवावा. म्हणून काही गोष्टी तुमच्या जीवनात झाल्या नाहीत, त्या याच कारणाने की तुम्ही शनिवारी इथं येऊ शकावं. Bible says बायबल म्हणते in 2 Corinthians 12:9, 2 कोरिंथ 12 अध्याय 9 वचन, Jesus says, येशू बोलले, my grace is sufficient for you, माझी कृपा तुला पुरेशी आहे. because my power is made perfect in your weakness. कारण माझं सामर्थ्य तुझ्या अशक्तपणात परिपूर्ण होत आहे बेटा. When your strength ends, जेव्हा तुझी शक्ती संपेल, my God's strength begins. माझ्या देवाची शक्ती सुरू होईल. आमेन. Year after year, वर्षोनवर्ष doctor's appointments, डॉक्टरांची अपॉइंटमेंट, one appointment and another एक appointment, डॉक्टर दुसरा डॉक्टर, एका मागे एक डॉक्टर. but disappointment after पण disappointment. नाराजी नाराजी नाराजी. 12 वर्ष बाईला नाराजी. She watched her money disappear तिनं पाहिलं माझा पैसा नाहीसा होत चालला, while her condition remained the same. आणि माझी अवस्था तर सुधरे ना, रक्तस्राव तर थांबे ना. But what medicine cannot cure? पण औषधांनी जे बरं होऊ शकत नाही कधी कधी, There are many times one touch of Jesus can do. ते कधी कधी येशूंच्या एका स्पर्शातनं बरं होऊ शकतं. औषध खाऊन सुद्धा कधी कधी जे बरं होत नाही, ते येशूंच्या एका स्पर्शावर बरं होऊ शकतं, कारण तो देव आहे. Bible says बायबल म्हणतं in Genesis 18 verse 14, उत्पत्ती 18 त्यातलं 14 वचन, my God says, माझा देवच बोललाय, is there anything too hard for me? मला काय अवघड आहे का? ज्या देवाने आपल्याला निर्माण केलंय त्या देवाला काय अवघड असेल का? See, God has never encountered a problem. पहा, देवाने कधीही कुठल्या समस्येला की आता ही समस्या सुटतच नाहीये असं तोंड दिलेलं नाही. He never encountered a problem that he could not solve. कधीच नाही. अशी समस्या कधीच देवाला आलेली नाही की जी देवाला सोडवता आली नाही. तो देव आहे, त्याला सगळ्या समस्या सोडवता येतात. And then one day she heard about Jesus. मग एके दिवशी या बाईच्या कानावर येशूंविषयी पडलं. She mustered a little faith she had. मग जो काही थोडा विश्वास तिच्यात होता तो तिने सगळा गोळा केला. See, even a little faith tonight will do. आज रात्री थोडा विश्वास सुद्धा तुमच्यातला चालेल बर का? A mustard seed faith will do. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास पण आज चालेल, गोळा करा. Because कारण a little faith in a big God is more powerful than a big problem. मोठ्या देवावरचा छोटासा विश्वास सुद्धा आज तुझ्या मोठ्या समस्यांना सोडू शकेल. Praise God. का नाही? देव मोठा आहे. Amen. आमेन आमेन आमेनच.
Bible says बायबल म्हणतं in Matthew 17 verse 20, मत्तई 17 त्यातलं 20वं वचन, if you have faith as small as a mustard seed, अगदी मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास जरी तुमच्यात असेल ना, nothing will be impossible for you. काही अशक्य असणार नाही आपल्यासाठी. Because my God responds to genuine faith. कारण माझा देव अस्सल विश्वासाला प्रतिसाद देतो. He does not respond to impressive credentials. किंवा देव एक छाप टाकणारी जमापुंजी तुझ्याकडे जी आहे त्याला प्रतिसाद देत नाही, पण तुझा साधा विश्वास असेल तर त्याला प्रतिसाद देतो. And so she said within herself, मग ती स्वतःच बोलली if I only touch his garment, की मी जाऊन फक्त जे यांच्या जग्याला हात लावला I shall be healed. तर मी बरी होईन. What faith? काय विश्वास. See, while others saw the crowd, she saw an opportunity. बाकीच्या लोकांनी गर्दी पाहिली येशूंच्या अवतीभोवतीची, पण रक्तस्रावी स्त्रीनी संधी पाहिली. नजरेत फरक आहे बेटा. एखाद्याला काय दिसतंय ते एखाद्याला काय दिसतंय. बाकीच्यांनी गर्दी पाहिली, बाईने काय पाहिलं की येशू मला बरं करणार. विश्वास. While others saw obstacles, बाकीच्यांनी अडचणी पाहिल्या, she saw a savior. बाईनी तारणारा पाहिला. हो, बाकीच्यांना अडचणी दिसल्या, नाही होगा ही नाही, होई नाही सकता. बाई म्हटली नाही, ह्याच्यात मला तारणारा दिसतो, होणार. Praise God. Because faith focuses on the answer. कारण विश्वास उत्तरांवरच लक्ष केंद्रित करतो. Faith will never focus on obstacles. विश्वास कधी अडचणींवरती लक्ष ठेवत नाही. भले अडचणी आल्या तर आल्या, आपला विश्वास मोठा आहे. When your eyes are on God, जेव्हा तुमचे डोळे देवावर असतील ना, shame begins to lose its grip. मग लज्जेची पकड ढिली व्हायला लागते. लज्जेची पकड ढिली व्हायला लागते जर डोळे देवावर असतील तर. And so she pressed through the crowd. आणि लोकांच्या गर्दीतनं रक्तस्रावी स्त्री रेटत गेली. She reached out a hand गेली, पोचली, हात पुढे केला and touched the hem of the garment of Jesus. आणि येशूंच्या जग्याच्या काठाला शेवटी हात लावला. Immediately, लगेच 12 years of suffering ended in a single moment of divine power. 12 वर्षाचा त्रास दैवी सामर्थ्याच्या एका स्पर्शात बरा झाला. स्पर्श त्याने मला मात्र केला. त्याच वेळी बाईचा रक्तस्राव गेला. One touch from God can accomplish what 12 years of struggle can never do. देवाचा एक स्पर्श असं काही करून जातो जे 12 वर्षाच्या संघर्षात आणि डोकं फोडून सुद्धा मिळत नाही. एक स्पर्श देवाचा, अख्खी दुनिया एक तरफ, प्रभू एक तरफ. वो प्रभू है, तो देव है. Bible says in Matthew 19 verse 26, मत्तई 19 त्यातलं 26व वचन बायबल म्हणतं, with man this is impossible, हा, माणसांना हे सगळं अशक्य आहे का? आपण माणूस आहे. but with God all things are possible. देवाला सगळं शक्य आहे. का? कारण तो देव आहे. Because what is impossible for man is routine for God. कारण जे माणसाला अशक्य वाटतं ना, ते देवाला असं रुटीन असतं. रुटीन, रोजची दिनचर्या, रुटीन. Praise God. देवाला धन्यवाद. This is the miracle that happened in her life. हा असा चमत्कार रक्तस्रावी स्त्रीच्या जीवनात झाला बघा. See, God knows how to replace shame with honor. देवाला माहिती आहे लज्जेच्या बदलीत तुला मान कसा द्यायचा. I prophesize that you will come out of मी Lodebar. भविष्यवाणी करतो, आज तुम्ही लोदीबार गावातनं बाहेर यायचं. The season of hiding is ending. आता तुमचा लपंडावाचा ऋतू संपला. The season of restoration is beginning. आता पुनर्वसित व्हायचा ऋतू आलेला आहे. What has drained you will no longer define you. ज्या सगळ्या गोष्टींनी तुला आजपर्यंत थकवून टाकलेलं होतं त्या गोष्टींवर तुझी व्याख्या आता ठरणार नाही. What has embarrassed you will become part of your testimony. ज्या गोष्टीनं तुला आजपर्यंत लाजवलेलं होतं त्या गोष्टी तुझ्या साक्षीचा एक भाग बनणार आहे. Lift up your eyes to Jesus येशूकडे डोळे वर करा and see things change. आणि गोष्टी बदलताना बघा. आमेन. Amen. हालेलुया. When you keep your eyes on the Lord, जेव्हा तुम्ही आपले डोळे देवावर ठेवाल ना, shame is never your final destination. लज्जा तुमचं सरते शेवटचं ठिकाण असणारच नाही. The very place you were insulted अगदी ज्या जागी तुझा अपमान झाला is the very place you shall be honored. त्या जागी तुझा मान होईल. ज्या जागे लोक येऊन तुला सुडवून गेले होते आणि तुझा अपमान केला होता त्या जागेत तुला मान मिळेल. The very place you were mocked ज्या जागी तुझी मस्करी झाली होती will be the same place you shall be त्या respected. जागी तुला परत आदर मिळेल. लक्षात ठेव, हा देव आहे.
The very place where you were rejected ज्या जागी तुला नाकारण्यात आलं होतं is the very place you will be accepted. त्या जागी तुला स्वीकारलं जाईल. हालेलुया. The very place you were overlooked ज्या जागी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं will be the very place you shall be recognized. त्या जागी तुला परत ओळख मिळेल. हे ब्रदर आहेत, या सिस्टर आहेत, ओळख परत. The very place where you were set aside, ज्या जागेत तुला वेगळं करून टाकलं होतं, where you were pushed की aside, तुला ढकलून टाकला होता, my God will bring you to the forefront. माझा देव तुला पुढे आणणार तिथेच. तो देव आहे बेटा, तो देव आहे. The very doors that were closed on your face जी दारं तुझ्या तोंडावर बंद होती, will be opened by God. ती देव तुझ्यासाठी you. सताड उघडेल. जी दारं तुझ्या तोंडावर बंद केलेली होती, ती देव तुझ्यासाठी तुझ्या तोंडावर उघडेल. The very people who doubted you ज्या लोकांनी तुझ्यावर शंका घेतल्या त्या शंका, will be a witness तेच लोक साक्ष सांगतील what God has done in your की life. बघा देवाने याच्या जीवनात काय केलं. आणि एकेकाळी त्यांनीच तुझ्यावर शंका घेतल्या होत्या. Because God has a way of turning places of humiliation into platforms of manifestations. कारण देवाकडे लज्जा नावाचा जो मंच आहे, त्या मंचाला बदलून टाकायचं सामर्थ्य, त्या मंचाला तो साक्षीत बदलणार, मानात बदलणार. There was a man who owned a business. एक माणूस होता, त्याचा स्वतःचा काही व्यवसाय होता. For years he worked hard, वर्षानुवर्ष मेहनत तर त्यांनी केली, provided for his family, आपल्या फॅमिलीला, परिवाराला पुरवायचा, and did everything he knew to succeed. म्हणजे सांभाळ करायचा सगळ्याचा, आणि जे काही त्याला यशस्वी होण्यासाठी करता येत असे ते त्याने सगळं केलं. But suddenly अकस्मात things began to collapse. गोष्टी मात्र त्याच्या जीवनात ढासळायला लागल्या. हे असं अकस्मातच होतं सगळं, Customers stopped coming, कारण की त्याच्या धंद्यावरती गिराईकच येईना. income dried up. मग त्याची आवक सगळी थांबली. Every strategy that he tried failed. जी काही योजना तो करायचा ते सगळं अपयशी ठरलं. The harder he worked, जेवढी त्यांनी मेहनत केली the deeper he sank. तेवढा तो खाली खाली रुतत गेला. त्यात His bills piled up, सगळी बिलं, थकबाकी, हे बिल द्यायचंय, ते बिल द्यायचंय, पैसा नाही. his debts increased, कर्ज वाढलं, pressure mounted from every आणि side. कर्ज झालं की दबाव येतो सगळीकडनं. हे प्रेशर, See, when God is your source, ज्या देव आपला उगम असतो, your dry season is never your final season. ज्या देव आपला दाता असतो, त्याला आपला सुकलेला ऋतू सुद्धा आपला फायनल ऋतू नाहीये. And so desperate for answers, मग हा एकदम व्याकुळ झाला की मला कुठून तरी उत्तरं मिळावी. he went from place to place जागोजागी गेला की मला कोणीतरी ठीकठाक सगळं करून द्या बाबा, looking for some kind of help. आणि कुठून तरी मदत शोधत होता की कोई तो आहे, कोई तो हेल्प करे, मेरे को सब कुछ ये ठीकठाक करके देवे. Some diviners told him तर काही तंत्रमंत्र करणारे त्याला म्हणाले, a relative of yours had done divination on you. म्हणे तुझ्या कोणी नातेवाईकांनी तुझ्यावर काहीतरी मंत्रलंय. And so fear entered his heart, ते ऐकल्यावरती हा अजून घाबरला. confusion gripped his mind. गोंधळ आला, गोंधळ डोक्यामध्ये की हे काय आणलं नवीनच काहीतरी. And so instead of finding freedom, मग आजादी मिळायच्या ऐवजी he became more bound. तो अजूनच या सगळ्यामध्ये बांधला गेला. Never seek for answers from the darkness. तुम्ही अंधाराकडे उत्तरं मागायला जाऊ नका, तो अंधार आहे. Darkness you will find only the devil. अंधारात फक्त सैतान सापडतो, त्याला काय शोधायचं. Jesus is the light of the world. येशू या जगाचा प्रकाश आहे, त्याला शोधा. Jesus said, I am the light of the world. येशू म्हणाले मी या जगाचा प्रकाश आहे, Those who follow me जे माझ्या मागे चालतील will never stumble. ते कधी अडखळणार नाहीत. आमेन, Amen. आमेन. Now things became so bad आता या माणसाच्या जीवनात गोष्टी इतक्या खराब झाल्या that he stopped going out of his house. की शेवटी तो घरातनं बाहेर जायचा बंद झाला. He even switched off his phone त्याने फोन बंद करून टाकला, because he could not face the calls. कारण त्याला लोकांना तोंड द्यायला होईना, लोकांची फोनवर बोलायला होईना. For entire life, for entire 1 year, he lived in isolation. संपूर्ण 1 वर्ष असा एकांतातच राहिला तो, घरात बंद, फोन बंद, कोणाला भेटेना, बोलेना, काय नाही. Every knock on the door made his heart race. दारावर ज्या ज्या वेळेला बेल वाजली त्याचं हृदय घाबरायचं की बापरे कोण आलंय देव जाणे. Every ringing phone sounded like judgment ज्या for दर him. वेळेला त्याचा फोन वाजायचा त्याला असं वाटायचं कोणीतरी माझा न्याय करायला आलेला आहे. The creditors started demanding money. आणि मग सावकार पैसा मागायला येत राहिले की आमच्याकडनं तू उधार घेतलाय, पैसा फेड. The pressure became unbearable. प्रेशर, दबाव सगळा असह्य होत चालला. Say, fear is a prison. भीती एक तुरुंगच आहे ना हो, भीती म्हणजे सुद्धा एक तुरुंगच आहे की. But one touch from God can break your lock. पण देवाकडचा एक स्पर्श त्या तुझ्या कुलपाला तोडून टाकेल. आपल्याला कुलूप तोडणारा कोणतरी हवा.
And then he had to even sell his wife's jewelry. मग त्याला बायकोचे दागिने विकावे लागले. Then came the heartbreaking day मग अजून हृदय तोडणारा दिवस आला, when he had to remove his children from school जेव्हा त्याला मुलांना शाळेतनं बाहेर काढावं लागलं, कारण फी because भरायला he could not pay their fees. फी भरायला पैसा नाही. So as a husband and father, मग एक नवरा, एक बाप, he या नात्याने felt like a failure. त्याला असं वाटायला लागलं, मी किती अपयशी आहे, मी काही कामाचाच नाहीये. And so many nights he sat alone wondering whether life was worth living. अनेक रात्री विचार करून तो एकटाच बसायचा, म्हणायचा, मी जगायच्या लायकीचा तरी आहे का? Thoughts of death filled his mind. मृत्यूचे विचार त्याच्या डोक्यात यायला लागले की तू आत्महत्या कर. He saw no future, he saw no way out. त्याला भविष्य दिसेना ना, त्याला सुटकेचा मार्ग दिसेना. मग विचार यायला लागले की जा जीव दे, जा जीव दे. But one day एके दिवशी he heard about our meeting आपल्या सभेविषयी त्यांनी ऐकलं, शनिवारच्या and he attended with his family. ऐकलं आणि आपल्या फॅमिलीला घेऊन तो इथे आला. But he attended with fear पण घाबरतच आला, because he was afraid what if he meets some creditor on the way? कारण त्याला भीती वाटत होती, रस्त्यात कोणी जर सावकार भेटला, माझ्या What if they परिचित, harm him? आणि त्यांनी जर माझं काही केलं, मला मारलं, तर मी तर त्यांना पैसे देणं आहे. So quietly he sneaked here in one corner. तर आपला हळूच इथे आला, एका कोपऱ्यात कुठेतरी बसला. Little did he know that काय त्याला माहिती होतं while he was looking for a meeting, God was preparing a miracle for him. की तो तिथे सभेसाठी, त्या भेटीसाठी बघत असताना देव त्यासाठी, त्याला जी भीती की मला इथे कोणी भेटते का काय, कोणी माझा सावकारच भेटतो का काय, त्याला काय माहिती की देव त्यासाठी गोष्टीवर तयार करत होता. Amen. आमेन. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Psalm 37 verse 23, स्तोत्र 37 त्यातलं 23व वचन, the steps of a good man are ordered of the Lord. चांगल्या माणसांच्या पावलांना देव चालवतो. Praise God. आपण जर माणसं चांगली तर आपल्या पावलांना कोण चालवेल? God brought you here. तुला इथे मग कोणी आणलं? बस, आपली पावलं इथे चालत चालत कशी आली? देवामुळे आली. So when God has scheduled your breakthrough, तर देवाने जर ठरवलंय की देव तुला नवीन सुरुवात देणार, no devil can cancel the appointment. मग काय कुठला सैतान ती तुझी नेमणूक रद्द करणार? कारण देवाने ठरवलंय. Say, that's how you could come here. अशा रीतीनं तर तुम्ही सुद्धा इथे येऊ शकलात ना, देवाने ठरवलं होतं. That day he heard the gospel. त्या दिवशी त्याने शुभवर्तमान सुवार्त ऐकली. Faith arose in his heart. विश्वास त्याच्या हृदयात आला. He knew that Jesus can do something for me. त्याला कळलं की येशू माझ्यासाठी काहीतरी करू शकतील. He gave his heart to Jesus. त्याने हृदय येशूंना दिलं. Something changed in him. काहीतरी बदललं. Peace entered. शांती आली. Fear went out. भीती गेली. शांती आत, भीती बाहेर. See, God can change a person's heart in a moment. देव एखाद्या माणसाचं हृदयाचा क्षणार्धात बदलतो. त्याला किती वेळ लागतोय? तो देव आहे. And then he can change your circumstance. आणि मग देव तुझी परिस्थिती पण बदलून टाकणार. पहिलं हृदय बदलणार, मग परिस्थिती पण बदलणार. And so he went home different. मग तो गेला घरी एकदम वेगळा असा गेला, एकदम बदललेला असा गेला. Within a week, आठवड्यात the power of Jesus began working in his life. येशूंचं सामर्थ्य त्याच्या जीवनात काम करायला लागलं. The oppression lifted. आणि मग जे काय आहे ते आलं. Oppression lifted. तो दबाव जो आहे तो गेला. The heaviness broke. सगळा दबाव गेला, प्रेशर गेलं, ओझं गेलं. The fear that had been tormenting him lost its grip. जी भीती त्याला छळत होती ती भीती गेली. And suddenly, अचानक he felt such a great peace. त्याला एवढी शांती मिळाली ना की बस. Soon his business started reviving. फार लवकर असं झालं की त्याचा व्यवसाय सुरू झाला परत. Customers began to come back. गिराईक परत यायला लागलं. Opportunities opened. गिराईकी सुरू झाली, संधी वाढत गेल्या. Doors that had been shut जी दारं बंद झाली होती started opening one after ती another. दारं एकामागे एक उघडायला लागली. The same man तोच माणूस who hid behind closed doors जो बंद दारांमागे लपत होता, now was walking in confidence आता विश्वासाने बाहेर चालायला लागला. because God started blessing him. कारण देवाने त्याला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. He came out of debts. मग त्याचं कर्ज सगळं फिटलं. He bought a house, त्याने घर विकत घेतलं, bought a car. कार घेतली. His family is blessed today. त्याची फॅमिली आज आशीर्वादित आहे. काय पाहिजे आपल्यासारख्या माणसांना? एवढं बाद झालं. God said देव बोलला in Isaiah 45 verse 2, यशया 45 त्यातलं दुसरं वचन, I will go before you मी तुझ्या अगोदर जाईन and I will make your crooked path straight. आणि तुझ्या वाकड्या मार्गांना मी सरळ करीन. तुझ्या आधी मी जाणार आहे. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Today something is going to happen in आज your life. नक्कीच काहीतरी तुमच्या जीवनात होणार. Today you have to trust God. आज तुम्हाला देवावर विश्वास ठेवावा लागेल. There is no way out. बाकी सुटकेचा दुसरा मार्ग नाही. तुम्हाला देवावर आज विश्वास तर ठेवावा लागेल. If we cannot do it, nobody can do it. कारण देव जर करू नाही शकत तर आपल्यासाठी कोणी काही करू नाही शकत. But I know He will do it. पण मला माहितीये देव आपल्यासाठी कार्य करणार. Are you ready? तयार आहात?
Are you happy inside? आनंदी आहात? आतून आनंद वाटतो का? Do you feel that something good is going to happen? असं वाटतं का की काहीतरी चांगलं होणार आहे? असं वाटतं का? That is the power of God. बस तेच ते देवाचं सामर्थ्य आहे. He's going to touch you now. देव तुम्हाला स्पर्श करणार The आहे. power of evil will go. सर्व दुष्टाईचं सामर्थ्य जाणार आहे. His blessings will come. देवाचे आशीर्वाद येणार आहेत. Are you ready? तुम्ही तयार आहात का सांगा? Then raise one hand towards तयार heaven. असाल तर एक हात वर कराल. One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल. If somebody is sick, place your hand on them. जर कोणी आजारी आहेत तुमच्या सोबत आलेले आहेत त्यांच्यावर हात ठेवाल. If somebody is sick in the hospital, just pray for them. तुमचं कोणी दवाखान्यात आजारी असेल तर त्यांच्यासाठी प्रार्थना कराल. God will do a marvelous work. देव महान कार्य करेल बेटा. Are you ready? तयार आहात? Shall we pray? प्रार्थना करायची. Come, pray चला with me. डोळे करा बंद. माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. तुझ्या विरुद्ध मी पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा I am a sinful man. मी पापी माणूस आहे. Forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा कर. My life is in a misery. माझं जीवन बर्बाद झालंय. I don't know how to come out of मला it all. कळतच नाहीये ह्यातनं मी बाहेर कसं पडू. Please help me. प्लीज मला मदत कर. Please touch me. देव बाप्पा प्लीज मला स्पर्श कर. Please deliver me. देव बाप्पा प्लीज मला सुटका दे. Come, my Jesus. माझ्या येशू ये. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. Change my family. माझा परिवार बदल. Restore all that I have lost. माझं सगळं गेलेलं माझं नुकसान भरपाई Come. कर. ये. I give my life to you. माझं जीवन मी तुला देत आहे. Jesus is coming. येशू येत आहे. Jesus is coming येशू now. येत आहेत आता. He is touching you right येशू now. तुम्हाला आता स्पर्श करतायत. Call upon His holy name. सगळ्यांनी येशूंच्या पवित्र नावाचा धावा करा. Every sickness, प्रत्येकाचा every disease, आणि रोग राही I command मी you. आज्ञा करतो In the name of येशूंच्या नावात. Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावामध्ये. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Lord Jesus, touch them now. प्रभू येशू त्यांना आता स्पर्श कर. Heal their bodies. प्रभू येशू त्यांच्या शरीरांना आरोग्य दे. Heal them, Lord. त्यांना आरोग्य दे प्रभू. Heal them, Lord. त्यांना आरोग्य दे प्रभू. Every sickness, प्रत्येकाचा every pain, आणि वेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद He is येशू. touching you. बघ येशू तुला स्पर्श Jesus करतात. is touching you. येशू तुला आता स्पर्श करतात. Call, call, call. सगळ्यांनी त्याचा दावा करा करा आणि खरा. Let Him touch your life. येशूना तुझ्या जीवनाला स्पर्श करू Let दे. Him bless you. येशूना तुला आशीर्वाद देऊ दे. Let Him heal you. येशूना तुला आरोग्य देऊ दे. Every body pain, अंगवेदना I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावामध्ये. In Jesus' name. येशूंच्या नावामध्ये. Every swelling in the body, अंगावर आलेली सगळी सूज vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Headache, डोकेदुखी people suffering with headache. ज्या लोकांना डोकेदुखी आहे Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. You heal them. तू त्यांना आरोग्य दे. You deliver तू them. त्यांना सुटका दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. 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 Touch their lives त्यांच्या now. जीवनांना आता स्पर्श कर. People suffering with ulcer, ज्या लोकांना अल्सर झालंय just place your hand there आपला हात तिथे ठेवा and call on the name of the Lord. आणि प्रभूच्या नावाचा धावा करा. Let Him touch you. प्रभूला तुम्हाला स्पर्श करू Every दे. ulcer, प्रत्येक अल्सर I command you in मी Jesus' आज्ञा name. करतो येशूंच्या नावात. Leave the bodies in Jesus' सोड name. लोकांची शरीर येशूंच्या Leave नावात. in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. People suffering with tumor, ज्या लोकांना ट्यूमर झालंय oh God, have mercy on them. माझ्या देवा या लोकांवर दया कर. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात फरेवा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात फरेवा. Stomach pain, पोटातल्या वेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Lord, you have mercy on प्रभू them. या लोकांवर तू दया कर. You heal them. प्रभू या लोकांना तू आरोग्य दे. You deliver प्रभू या them. लोकांना तू सुटका दे. Come on, call on the name चला of Jesus. सर्वांनी प्रभूच्या नावाचा येशूच्या नावाचा He दावा will करा. touch you now. एक साथ सगळ्यांनी दावा करा तो तुम्हाला आता स्पर्श करेल. Lumps in the body, अंगावर आलेल्या गाठी people who have lumps in ज्या the body, लोकांच्या अंगावर गाठी आल्या Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात फरेवा. Be healed in Jesus' येशूच्या name. नावात फरेवा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Skin disease, त्वचा रोग I command you in Jesus' मी name. आज्ञा करतो येशूच्या नावात Be healed in Jesus' name. फरेवा. येशूच्या नावात Let the skin disease vanish in Jesus' तो name. सगळा त्वचा रोग येशूच्या नावात निघून जाऊ दे. Issue of blood, सारखा होणारा रक्तस्राव bleeding trouble, रक्तस्रावाचा be आजार healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem
Problem in the eye. डोळ्यांचा आजार, Problem in the ears. कानांचा आजार Be healed in the name of Jesus Christ येशूच्या of Nazareth. नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Fever. ताप, People suffering with fever. ज्या लोकांना ताप येतोय It is not coming down. तो ताप उतरतच नाही. Lord, I pray you touch them प्रभू मी प्रार्थना करतो तू त्यांना स्पर्श कर and heal them in आणि Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem in the uterus. गर्भाशयाच्या पिशव्यांचा आजार Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरा होऊ दे. Those who cannot lift up holy त्या hands, लोकांना दोन्ही पवित्र हात वर करता येत नाही touch their hands. त्यांच्या हातांना स्पर्श कर Release them in Jesus' आणि name. त्यांना सुटका दे येशूच्या नावात. Every frozen shoulders be healed in Jesus' name. सगळा जो खांदा जो काम करत नाही येशूच्या नावामध्ये त्याला आरोग्य In the दे. name of Jesus. येशूच्या नावात, In the name of Jesus. येशूच्या नावात. Tuberculosis. क्षयरोग, Lord, touch them प्रभू त्यांना स्पर्श कर and heal them in आणि Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूच्या नावात. Lord, प्रभू those who find weakness in their body, त्या लोकांना अशक्तपणा आलाय touch their bodies त्यांच्या शरीरांना स्पर्श कर and heal them, आणि Lord. त्यांना आरोग्य दे दे बाप्पा. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Now you double. आता सैताना Who is troubling the people? जो लोकांना त्रास देतो I command you in the name of तुला Jesus. येशूच्या नावात मी आज्ञा करतो Leave. सोड. Devil, go in Jesus' name. निघ सैताना येशूच्या Devil, नावात. go in Jesus' name. जा सैताना येशूच्या नावात. Every witchcraft power, चेटू करणी, every demonic power, सैतानी शक्त्या, every divination, तंत्र मंत्र विद्या leave सोड in Jesus' name. येशूच्या नावात. See, the evil powers are breaking. बघा सगळी दुरात्म्यांची शक्ती All तुटत आहे. demonic powers are breaking. सर्व सैतानी शक्ती तुटत आहे. All divination powers are breaking. तंत्र मंत्र विद्या सैतानी शक्त्या तुटत In आहेत. Jesus' name. येशूच्या नावात. Go, you devil, in the name जा of Jesus. सैताना येशूच्या नावात. Leave the bodies in सोड Jesus' name. त्यांचं शरीर येशूच्या नावात. See, it is happening. बघा घडत आहे. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श Jesus करतात. is touching you. येशू तुम्हाला स्पर्श Be करतात. free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे व्हा. Be free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे व्हा. You also say, तुम्ही पण म्हणा say, devil, leave me in मा Jesus' name. सैताना येशूच्या नावात मला सोड. All evil eye, leave me in सर्व Jesus' वाईट name. नजर येशूच्या नावात मला सोड. Say, witchcraft power, leave me in चेटू Jesus' करणी name. येशूच्या नावात मला सोड. Say, demonic powers, leave me in Jesus' सैतानी name. शक्त्या येशूच्या नावात सोड मला. Say, fear, leave me in Jesus' सगळी name. भीती येशूच्या नावात मला सोड. Say, confusion, leave me in Jesus' सगळा name. गोंधळ येशूच्या नावात मला सोड. Say, curses, leave me in Jesus' सगळे name. शाप येशूच्या नावात मला सोड. In the name of Jesus. येशूच्या In नावात. the name of Jesus. येशूच्या नावात. See, some power is going बघा out. काहीतरी शक्ती निघून जात Some आहे. evil power is काहीतरी going out. दुरात्म्यांची शक्ती निघून जात Oh आहे. God, touch them. माझ्या देवा या लोकांना स्पर्श कर. Touch their lives. माझ्या देवा या लोकांना स्पर्श कर. Heal them. त्यांना आरोग्य दे. Deliver them. त्यांना सुटका दे. Bless त्यांना them. आशीर्वाद दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू whatever they need, you give it to ज्या them, Lord. लोकांची जी काही गरज आहे ती त्यांना दे. Those who need a job, give them a job. त्यांना नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need 2-wheelers, 4-wheelers, bless them, ज्यांना Lord. 2-4 चाकी गाड्यांचा आशीर्वाद हवा त्यांना तो दे. Give them good job, Lord. त्यांना चांगल्या चांगल्या नोकऱ्या दे. Establish their lives. त्यांचं जीवन स्थिर स्थावर कर. Those mothers who are praying for a child, ज्या माता संतानासाठी प्रार्थना करतात open their wombs, Lord. त्यांची कूस उघड. Thank you, Jesus. धन्यवाद दे बाप्पा. Lord, प्रभू every fight that is happening in their homes, त्यांच्या घरांमध्ये जी काही भांडणं होत आहेत let your peace come in that तुझी house. शांती त्या घरात येऊ दे. Let that joy come in the तुझा house. आनंद त्या घरात येऊ दे. Those who are smoking and drinking जे सिगरेटी पितात दारू पितात and doing drugs, आणि ड्रग्ज घेतात release them from it all. त्यांना सुटका दे त्या सगळ्या व्यसनातून. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात Touch their lives. त्यांच्या जीवनाला स्पर्श कर. Give them confidence. त्यांना विश्वास दे. Give them boldness. त्यांना धाडस दे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Thank you for answering my धन्यवाद prayer. माझ्या प्रार्थनेला तू उत्तर दिलं. In Jesus' name I pray. येशूच्या नावात ही प्रार्थना मी Amen, मागतो. amen, amen. आमेन. Give a big आमेन. clap to Jesus. एक जोरात येशूसाठी आता टाळी वाजवा. Now don't worry. आता काळजी करू नका. God will take care of you. देव तुम्हाला सांभाळेल. Trust in Jesus. येशूंवर विश्वास ठेवा. Things will change. गोष्टी बदलतील.